करतो ते कर्म. बघा, वी ईट सबस्टान्सीज ऑलवेज. बघा आता इकडे लक्ष द्या. वी म्हणजे आम्ही, ईट म्हणजे खातो, वी ईट म्हणजे आम्ही खातो, सबस्टान्सीज म्हणजे पदार्थ खातो, आम्ही पदार्थ खातो, ऑलवेज म्हणजे नेहमी. वी म्हणजे आम्ही, ईट म्हणजे खातो, सबस्टान्सीज म्हणजे पदार्थ, ऑलवेज म्हणजे नेहमी. म्हणजे हा वी नावाचा कर्ता कशावर क्रिया करतो, तर त्या पदार्थांवर तो क्रिया करतो. वी हा पदार्थांवर क्रिया करतो. मग कर्ता वाक्यामध्ये ज्याच्यावर क्रिया करतो तो शब्द नेहमी ऑब्जेक्ट असतो. बघा आता पुन्हा मी एकदा एक उदाहरण देऊन आपल्याला समजून सांगतो.